देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेल्या नागाव या गावात विकास गंगा पोहोचलेली दिसत नाही। गावाला विविध समस्यांनी ग्रासलाय। या समस्यांवर मात करण्यासाठी ग्रामविकास योजनेअंतर्गत नागावला कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विकासासाठी दत्तक घेतलाय। या गावाचा विकास करताना त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा असणार आहे। कसं करणार इकडचे खासदार या गावाचा विकास पाहूयात। नागाव गावची ओळख तर आपण करून घेतली आहे। चला तर जाणून घेऊया नागाव गावच्या समस्या। देशातील राजकीय बदलानंतर राबवण्यात आलेल्या ग्रामविकास योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक खासदारांनी त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील एक गाव विकासासाठी दत्तक घेत या गावाचा विकास करत त्या गावाला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी आहे। याच योजनेअंतर्गत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील नांदगाव हे गाव दत्तक घेतलंय। या गावाचा विकास करताना खासदारांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहिलाय। देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेलं नागाव ब्रिटिश काळापासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे। ब्रिटिशकालीन इतिहास लाभलेल्या या गावात रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। गावात प्रवेश करताच गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था आपल्या नजरेस पडते, तर गावातील अंतर्गत रस्ते फक्त कागदावरच राहिले आहेत। रस्ता अरुंद राहिला, येण्या जाण्याकरता लोकांना त्रासदायक आहे, भरपूर त्रास आहे इथे। आणि हा त्रास इथे आता पुढच्या पिढीला तर न होत ते काहीतरी मार्ग यायला पाहिजे। याच्याकरता रस्ता रुंदीकरण पहिलं मेन झालं पाहिजे। मेन प्रस्ताव म्हणजे रस्ता रुंदीकरण पाहिजे। गाडी व्यवस्थित गावामध्ये आली गेली पाहिजे। एकच अरुंद रस्त्यामुळे फार त्रास होते ना। गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे, मात्र तिची ही अशी अवस्था झाली आहे। शाळेची इमारत मोडकळीस आली आहे, मात्र त्याकडे अजून कुणाचंही लक्ष नाही। जीव मुठीत धरून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात। गावात केवळ 7वी पर्यंतची शाळा, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी 15 किलोमीटर दूरवर जावं लागतं। गावातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेणं परवडण्यासारखं नाही। त्यामुळे शाळा अर्धवट सोडण्यापासून पर्यायच नाही। गरीब विद्यार्थी बाहेर गावी शिक्षणासाठी 8वी पर्यंत जाऊ शकत नाही। त्यांच्याकडे कोण गरीब असते, त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नसतात, त्याच्यामुळे बाहेर गावी जाऊन शिक्षण घेण्याची त्यांची परिस्थिती नसते। गावातील आरोग्य व्यवस्थेची तर वेगळीच व्यथा, कारण गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या फक्त भिंती शिल्लक राहिल्यात। या ठिकाणी मोठा गाजावाजा करत आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली खरी, मात्र इमारतीत आरोग्य केंद्र कधी सुरू झालंच नाही आणि इमारत धूळ खात तशीच पडून राहिली। गावातील युवकांचं आरोग्य निरोगी राहावं, ते सशक्त व्हावेत यासाठी व्यायामशाळाही उभारण्यात आली, मात्र अपुऱ्या निधीमुळे काम अर्धवटच राहिलं। गावात एकही सार्वजनिक शौचालय नाही, त्यामुळे ग्रामस्थांना प्रातःविधीसाठी उघड्यावर जावं लागतं। शौचालयासाठी रात्री जावं लागतं। दिवसभरात आम्हाला शौचालय जायला रात्रीची वाट पाहायला लागते। गावात कधी पिण्याच्या पाण्याची योजना पोहोचलीच नाही, त्यामुळे गेल्या 60 वर्षांपासून गावातील सर्व ग्रामस्थ या एकाच नळावर पाणी भरतात। माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली। मी आज बघते की आम्हाला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं। आम्हाला साहेबांना, खासदार साहेबांना सांगायचे की इथे प्रत्येकाला घरोघरी नळाची पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी खासदार साहेबांनी। सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारा नसल्यानं गावात ठिकठिकाणी डबके साचले आहेत, त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। कचऱ्याची समस्या आणि घाणीचं साम्राज्य असल्यानं साथीच्या रोगांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे। गावात पथदिवे नाहीत, प्रशासनाची शेकडो एकर जमीन असून देखील गावात मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीत। गावात बिलकुल सांडपाण्याची व्यवस्था नाही, गटारच नाही गावात। सर्व गावातला जो घाण पाणी येतो तो साचून जातो, त्याच्यामुळे मच्छर डास तयार होतात आणि मुलांना, मोठ्या माणसांना फार आजार होतात। गावामध्ये चांगली जिम नाही, त्याच्यामुळे गावातली मुलांना म्हणजे खेळायची इच्छा आहे, पण तरी त्यांना चांगले म्हणजे क्रीडांगण किंवा चांगली जिम नसल्यामुळे चांगले खेळाडू बनू शकत नाहीत गावामध्ये। मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं गावाचा विकास रखडलाय। गावात अंतर्गत रस्तेच नसल्यानं बस येतच नाही, त्यामुळे गाव विकासाची गास धरणार तरी कसं?
गावाजवळून ठाणे आणि वाशी रेल्वे स्थानक अवघ्या 10 किलोमीटरवर आहे. मात्र तिथं पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्यानं ग्रामस्थांना 20 किलोमीटरचा प्रवास करून जावं लागतं. अशा विविध समस्यांच्या विळख्यात नागाव अडकलंय. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागाव विकासासाठी दत्तक घेतलाय. त्यांच्या कार्यकाळात या गावातील समस्या मार्गी लागतील असा विश्वासही या ग्रामस्थांना आहे. गावाच्या विकासाचा आराखडा करताना त्यांना ग्रामस्थांच्या या सर्व समस्यांचा विचार करावा लागणार आहे.